राजा दक्ष आणि राणी प्रसूती यांच्या घरी जन्मली एक दिव्य कन्या. तिचं नाव होतं सती. मोठेपणी सतीने महादेवांना पती म्हणून स्वीकारलं आणि या विवाहानं समस्त विश्व आनंदाने निनादलं. पण राजा दक्षाला हा विवाह मान्य नव्हता आणि त्याने सभेसमोर महादेवांचा अपमान केला. एकदा राजा दक्षाने भव्य यज्ञ आयोजित केला होता, पण शिवसतीला निमंत्रण दिलं नाही आणि त्यावेळी सतीने महादेवांना यज्ञामध्ये सहभागी होण्यास विनंती केली आणि अखेर महादेवांनी तिच्या इच्छेला मान्यता दिली. यज्ञ मंडपात नातेवाईक, देव, ऋषी जमलेले होते आणि त्यावेळी दक्षाने सर्वांसमोर महादेवांना उघडपणे हिणवलं. हा अपमान सहन न झाल्याने सतीने अग्निकुंडात झेप घेतली. त्यामुळे महादेवांचा संताप भडकला आणि त्यांनी सतीचा देह उचलून प्रलय तांडव सुरू केला. त्यांच्या ज्वालामय डोळ्यांनी विश्व थरथरले. तेव्हा महादेवांना शांत करण्यासाठी विष्णूंनी सतीच्या देहावर सुदर्शन चक्र सोडले आणि सतीचा देह अनेक तुकड्यांमध्ये विभागला. ते तुकडे पृथ्वीवर विखुरले आणि अशा प्रकारे शक्तिपीठांची निर्मिती झाली. अखेर महादेव शांत होऊन कैलासावर ध्यानस्थ झाले. काही काळाने हिमवान आणि मेना यांच्या घरीही एक दिव्य कन्येचा जन्म झाला. तीच म्हणजे शैलपुत्री. ती शिवभक्तीत लीन झाली आणि पुढे जाऊन ती पार्वती झाली. अखेर महादेवांची पुनर्विवाह करून संपूर्ण विश्वात पुन्हा संतुलन प्रस्थापित केलं.